चेहऱ्यावर दुःख दिसालंय, तू टेन्शन मध्ये आहेस. काय झालंय मला सांग बर. कशाचं टेन्शन आणि काय ना तुम्ही दररोजचे सारखं टेन्शन पेन्शन काय घ्यायचंय. मला माहित आहे ओमकार, आपण लहानपणापासून मित्र आहोत आणि मित्राच्या चेहऱ्यावरून मला ओळखू येतोय काय चालू आहे काय नाही मनात. मला खरं खरं सांग काय झालंय. काय नंदू, उद्या आहे रक्षाबंधन, तुला सांगतो. बायकोची माझी जाती भांडणं. होय हा, का बर. रक्षाबंधनला जायचं नाही म्हणते ताईकडे राखी बांधायला. बायको म्हणते का? हा, मग तू काय केला खरं? मी काय करू, भांडणं लागले, जाऊ नकोस म्हणा लागले. मागा लय अवघड आहे खरं. बाया माणसं असंच करायला तिला बहीण भावाच्या मधलं प्रेमच तोडाचं बघायला लागलं. बरोबर आहे लागा ही तू म्हणतोस ते. तू एक काम कर, हा, बायकोचं पण मन दुखवू नको. हा, डायरेक्ट काय करायचं, ताईला फोन कर, हा. ताईला घे बोलवून आपल्या इकडं. बर. ताई इकडं आली का राखी पौर्णिमा मस्त तुम्ही साजरी करा. हा, हा, हा. तुला जाऊ दिना झाले तर तिला घ्यायचं बोलवून. बर बर बस बर. लाव फोन तिला, तिला फोन लावून घे बोलवून. फोन ताईला फोन लावून घेतो बोलून घरी. ताईला आता लगेच लाव फोन ना, हा. आपल्या इकडं घे माहेरला बोलवून. बर लाव बर. लाव लवकर लाव फोन. लावतो बाबा, थांब. काय म्हणते तर बघ लवकर लाव. हॅलो ताई. हॅलो, बोल की दादा. का वहिनीची माझी भांडणं चालती, मला येऊ दिना राखी बांधायला तिकडं. कशाला भांडणं करावं दादा? काय नाही, उगाच कसली दिवस पडली ती भांडणं करू नको. मी काय, मला येऊ दिना हो तुझ्याकडं. बायको भांडणं करायला दररोज उठून राखी बांधायला जायचं नाही, ही करायचं नाही, ती करायचं नाही. भांडणं करू नको, काय नाही, भांडणं कशाला करायची. हा, तू तर ये की मग इकडे गावाकडे. माझी बी कसली परिस्थिती दादा, इथं सासरा येऊ दे नाही गेलाय. राखी बांधायला गेल्यावर काय तर तिकडे जाऊन बस म्हणायलाय. हा, मी बी काय इकडे सासरा हे जात करते दादा. मी बी तुला कशाला टेन्शन द्यावं, मग काय टेन्शन देत नाव काय नाही. बर बर. तूच ये मग, पण इकडून येणं होतंय काय हे. मला पण याचं अवघडात आहे. मी पण आलेला पुण्याहून. मला इथं अवघड आहे याचं, गावात आलं की पुण्याहून आलंय, इकडून आलंय, तिकडून आलंय म्हणते ती दुसरी माणसं. आता अवघड आहे, आता इथून बी मला असंच करते ती, पण मी सांगत नाव कशाला सांगून टेन्शन द्यायचं दादाला, म्हणून काय म्हणत नाव काय नाही. बर बर. मग त्याच्यामुळे तर मी फोन बिन काय केलं नाही काय नाही. बर बर, बघू मी येतोच आहे कसं तर. बरं जमलं तर येतो, नाहीतर येत ना मग. बर बर. हा, ठेवू का मग? हा ठेव ठेव. मग कसं करू रे नंदू? काय करतोस लागा, माझं तर डोसकच चलना झालंय बघ. बहीण भावाच्या मधलं प्रेम तोडण्याचा प्रयत्न बरीच जण करायला लागली. हा, हा, आपले बरोबर गली बायको करते आणि सासर गली सासरानं सासू. आहे. सासू. म्हणजे बहीण भावाचं प्रेम तोडण्याचा बऱ्याच ठिकाणी प्रयत्न चालू आहे. मग. बरं जाऊ दे, मी तुला आता सांगतो. हा, तसं पण ऑलरेडी चालू आहे आपल्या इथं कोरोना, हा. लॉकडाऊन चालू आहे. आपल्याला बरेच लांब जावं लागतंय तुझ्या ताईच्या गावाला जाताना. मग आता सध्या तर लॉकडाऊन चालू आहे. माझ्या मते तर लॉकडाऊन संपल्यानंतर तू बर. ताईला जाऊन भेटून हा, काय असेल ते तुमचं मस्तपैकी बोलून जाऊन ये तू. तसं करतो मग. लॉकडाऊन संपल्यावर जातो. लॉकडाऊन संपल्यावर जा आणि आपल्या शासनानं हुकूम दिलेला आपण पाळायला पाहिजे. बरोबर आहे. शासन आपल्या सुखासाठीच काय पण करायला असतंय, हा, त्यांचं पाळाचं आपण. काळजी घ्या म्हणते शासन, जाऊ नका म्हणते कोरोना लॉकडाऊन मध्ये आपण कुठं. सुद्धा काळजी घेतलीच पाहिजे. लांबच्या खेडेगावाला किंवा शहराला जाणं आपलं चुकीचं आहे. बरोबर आहे की. मला एवढं वाटतंय मस्त. मग अजून काय नाही, अजून हीच विषय होता आणि काय बोलावं. तुझं काय चालू आहे शेतातलं हे? काय नाही बाबा, चालू आहे की फवारणीला. आणि एसटीपी मला एकट्याला उचलत ना, आता कसं उचलू. आणि त्या मी खंड्याला रोजगानं लावलं होतं, पण ती खंड्या आलं ना. आता सकाळी मला येत नाव म्हणलं, कसं फवारायचं म्या. बरोबर, अवघडाला काही एकट्याला उचलत नाही पंप एसटीपीचा. तुझा ती कुठे गेला प्रदीप पाहू, त्याला आणखी शेतात पंप उचलून दे, हे करून दे म्हणाचं. नाही लागा, प्रदीपला मी शेताकडे आणणार ना. हो बघ, प्रदीपला मी आर्मी भरती करणार आहो. त्याचं ग्राउंड अभ्यास ती समज मस्त चालू आहे. पुन्हा शेतात येऊन त्याला खडा पडता कामा नये. बरोबर आहे लागा, त्याचं पण बरोबर आहे, शेतात आणून लागते त्याला. त्याचा अभ्यासाकडे लक्ष जात नाही पुन्हा. त्याचं मस्त मस्त मी करणार आहोत, त्याला आर्मी भरती करणार आहोत. त्यानं आता सुद्धा सकाळी ग्राउंडला गेलंय त्यानं तिकडं. हा, मस्त व्यायाम करते ती तिकडं त्यांनी. बर बर. और क्या
म्हणजे ह्यांना सोपं वाटते. चल 1 1 1 1 1 2 2 3 2 4 2 5 2 6 2 7 2 8 2 9 2 10 2 11 2 12 2 13 2 14 2 15 2. होय काय झालं? लय अवघड आहे राव. काय? लय दम भरला. लय कठीण आहे आर्मीचं क्षेत्र. लय कष्ट करावं लागते बालाजी ह्याच्यासाठी. माझ्यानं लय कठीण आहे होणं हे आर्मीचं. अरे बाबा मी केलं ना मी तुमच्यातलेच होय. मी तुमच्यातलेच आहे. आपल्या बरोबर करत होते. अरे मी तुमच्या बरोबर तयारी करत होतो. तुमच्या बरोबर तयारी करून आता माझं झालं नाही. बरोबर आहे रे. लय कठीण आहे आर्मीचं. लय म्हणजे लय. हो माझा ग्राउंड मी आता करायला लागलो तर बघ ह्यांना बघ ही कशी आहेत बघ. तिने मारले ह्यांना अनुभव आहे. आणि प्रत्येकाला आपली काय लय जाहीरदारी नाही आपल्याला हीच करावं लागते. सगळ्यात सोपा उपाय म्हणलं का नाही भरती व्हायचं म्हणलं की हेच आहे बघ. बावड्या भरती करणं बी लय सोपं आहे. बालाजी झाले ना आपण कावर होत ना. अरे सोपा आहे. मी करून दावले तुम्ही काय करून दाखवू शकत नाव. होय की ह्यांच्यात अशी तयारी करा की ह्या येत्या 3 महिन्यात आता 3 महिन्यात या लॉकडाऊनमुळे आपल्याला चान्स आहे. या 3 महिन्यात अशी तयारी करायची जबरदस्त. आपल्या गावात नाव झालं पाहिजे. काय अशी तयारी करायची की बाहेरच्या 4 गावांनी आपल्याकडे बघितलं पाहिजे. आलं का ध्यानात? ऐ समजलं का? एकदम जबरदस्त तयार करायची. डिलेवरी करायचं नाही. आणि या 100% व्हायचं ह्या वेळेस अशा हिशोबाने करायचं. काय आणि आपण कसं आहे जय जवान जय किसान. बरोबर आहे का? आपल्या देशाला रक्षण करता आणि देशाचा पोषण करता याची गरज आहे. आणि किमान आपल्या घरातला एक जण तरी देशासाठी गेला पाहिजे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. आणि ते आपण म्हणजे आपल्या घरातला प्रत्येक जण म्हणजे आपण आहोत. आणि एक जण आपला भाऊ म्हणजे आपल्या शेतात आहे. बरोबर का? आणि आपण अशी तयारी करायची येत्या 3 महिन्यात आपला झेंडा फडकायला पाहिजे. काय जय जवान जय किसान. तयारी करणार? येस सर. हा राम राम. मान्या आज आपल्या तुळजाभवानीच्या दर्शनाला जायचं आहे. आपली पोरं बोलावून घे. पाटील तुम्ही दिसतो गुम सोडा. एका चालवायचं काम माझं. तमा लावरा पोराला फोन. बघा कोण आलंय. पाटील तिथं आपल्या पोराने सुद्धा आणलाय पाया पडायला देवीच्या मंदिरात. ए काय म्हणते रे? आली मला पाटील अक्षर कट्यावर लय विश्वास आहे माझा. खरं बोलत असेल. समा त्याच्या आधी आपण जायला पाहिजे आपल्याला. टाकण्याच्या आधी आपली एंट्री झाली पाहिजे. चला. मान्या काढा आपल्या गाड्या. नको पाटील. हा दर्शनाला जायचं आपल्याला. पायी पायी जाऊ. चलते. पाटील दाखण्याच्या आधी आपलं दर्शन झालं पाहिजे. पाटील दाफण्याचं एका बुकीत थोबाड पडतो. चला चला चला. आई तुळजाभवानी तुझी कृपा माझ्यावरती असंच राहू दे. आणि ह्या वर्षी माझ्या पॅनल मला सरपंच बिनविरुद्ध निवडून येऊ दे. पाटील कुठे आहे ते डापणे येणार होता म्हणून दर्शनाला. अजून कसं काय आला का? भिवून बसला घरी. अरे बा, आम्ही बी 3 पिढ्या गावावर पाटीलकी केली. कुठे बोलवून घ्या ते डापण्याला. जय आई तुळजाभवानी.
ह्या वर्षीचा सरपंच मीच होणार, माझ्याशिवाय दुसरा कुणी होणार नाही. कशाला बसायची इथं? पाटला पुढी बसायची तुझे काय अवकात आहे काय? पाटील तुमच्या पोराला सांगा बर आता तिघाला बी नेऊन खंडीत गुमशिणार आहोत. या हात बघितला का? एका राट्यातच तुला मुतवीन. का तोंड वर करून मचमच करायला लागला इथे तुझी? पोराला सांगायला नाही का तुम्हाला? ए डापल्या, तुझी गाडी तुला आवराची कळ नाही ती काय? ओ पाटील, आपल्या गाड्याला काय सुद्धा बोलायचं नाही. 3 पिढ्या पाटील की गेले आम्ही बी. अरे इंग्रज सुद्धा आम्हाला भेटले अशी थर कापत होती. विचार आला. ओय पाटील, लागा तुझी चुरून पाव खाणारी अवलाद लागा. काय बोलायलायस? ओय, आवाज खाली सांग रे सोमयाला. तुम्ही जास्त बोलू नका. काय पुढारे हुन काय होणार आहे? कोर्टात जाईल. काय गावाले हे राजकारण हीच काय करताय काय नाही? तुमची भूमिका ही तर दाखवा काय होती. पारवे तुमच्या भल्यासाठीच आम्ही बसला इथं. गावातली भूमिका दाखवा. तुम्ही काय कमवलं ती काय करावं ती भूमिका दाखवा. बसा बसा, तुमचं काय म्हणणं आहे ते आधी आम्हाला सांगा. अहो म्हणणं आमचं का, तुम्ही गावातली कुठल्या आतापर्यंत कुठली कामं केली काय केली नाही ती तर सांगा. दाखवा ना. तुम्ही कार्यकर्ता तुम्ही दाखवा ना. आई रस्त्यावरून गटर चालले बघा जरा इकडं. अरे त्याच्या पायी सरपंच व्हायसाठी तर आम्ही इथं आलो का? दाखवा ना ती. ओ थांबा जरा पारवे. ओ सरपंच व्हायची काय भूमिका तुम्ही बजावू नका. सरपंच फक्त मीच होणार आहे. पुढारी म्हणजे शेतकऱ्याचा कैवारी आहे. पाटील काय तू का बस लालायचा. सरपंच आमचाच होणार सरपंच. पारवे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमचा हात आमच्या पाठीशी राहू द्या. अहो, आमचा हात पण तुमच्या गावातली कामं पाठीशी करा आहे. ना. तुमचं काम झालं म्हणून गावातली समजा. कामं आतापर्यंत काय केलं हे दाखवा. पाटील करून घ्या त्यांचं काय असेल ते काम. केलं म्हणून समजा. काय केलं 5 वर्ष झाला 4थं वर्ष चालू काय केलं? असंच चालू सगळं केलं. अहो काय केलं पाटील तुम्ही? दाखवा अरे तुम्ही. काय केलं नाही? काय केलं तुम्ही? काय केलं काय नाही? अहो, गटर दाखवा उघडीस आली पाटील, की तुम्ही इथं? स्वतः दाखवा काय केलं ती दाखवा स्वतः. 3 पिढी पाटील होती म्हणून काय 3 पिढी केलं? पाटील किंवा ती पण काय केलं तुम्ही 3 पिढी? सांगा गावाला. अरे गावाला सांगा. इकडे गावाला सांगा. हे गावाला बोला 3 पिढ्या झाल्या तर पाटील केला काय दाखवलं दाखवा मला. चालू झालं बांधून गावात याच पेटवाचा आता तांतूर आपण जाऊन सांगून नंदू मोऱ्याला. मी इकडचं हा, सांभाळतो. तो हे सांभाळ मी जाऊन त्याला सांभाळतो घेऊन येतो. होरी ह्यांचं निभर. बरोबर आहे, तसंच करावं लागेल आता. रामबा किती खराब झालेस ग तू. पावसाळा चालू आहे, गवत आले खायला तरी सुद्धा खात नाही जास्त. उरपाटा अजून मलाच मारतेस तू. चला आपण होड्या माळावर जाऊ खायला तिकडं. नंदू मारामारीला त्या पाट्याला चिन ह्याचे कापण्याचे काय सांगतो? हा देवीच्या वाक्यावर काय झालंय तर काय नेमकं? काय माहित नाही मारामारीला त्या. चला काय झालंय तर नेमकं काय? चला कळत नाही झालंय ह्यांचं. चल. आवाज पुन्हा आमचा. आलं बघा आमचं शेतकऱ्याचं काळे झालं. राम राम नंदू. काय झालंय नेमकं काय? का नाही सरपंच ह्यावेळेस आमचा होणार. बर तुझा होणार सरपंच. हा इलेक्शन कधी आहे? जेव्हा असेल तेव्हा असेल. 6 महिने इलेक्शन बाकी आहे. हा हा तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावर? सरपंच मीच होणार. सरपंच तुम्ही होणार. आमचा झाला पाहिजे सर. बरं थांबा, सरपंच तुमच्या दोघाचा बी होणार. हा तुम्ही काम केली काय आजपासून? हा, मग आपली कामं लय ती नंदू. बर तुमची लय काम आहे. दापण्या पुढारी म्हणजे शेतकऱ्यांचा कैवारी नंदू. शेतकऱ्याचं काय वारी जरा माग बघ. मला माहित वारी. आहे पावा पाटील, हा तुम्ही 3 पिढ्या पाटील की केल्या हे आम्हाला बी माहिती आहे. हा पण हिथून पुढे हम्म. तुम्ही तुमच्या खुर्चीचा विचार करायला निसता. आमच्या शेतकऱ्याचा विचार करणारा कोण आहे तुम्ही मला एवढं सांगा. त्याच्यासाठीच आम्ही आलो ना तू. काय केलं तुम्ही? खालच्या गलीचा रस्ता जे आहे पाऊस पडल्यावर पूर्ण पाणी असतंय त्याच्यावर. शेतकरी आमची पाण्यातनं काट्यातनं चालत जाते तिथं कोण रोड नीट करणार आहे ती? आता देवीच्या मंदिरापाशी काय चालू आहे? शी हाय मला माहिती आहे. शी गावाचा जे कामकाज असतंय ती वरी नोंदणी त्याची दाखल कोण करायची? इस्टिमेट कोण तयार करून आणायचं त्याचं? बरोबर आहे की नंदूच. पाटील म्हणतोय 3 पिढ्या पाटील की केली, 3 पिढ्या पाटील की केली. हे कुणी करायचं मग? तुम्ही सरपंच कशाला? पाटलाला काय सरपंच कशाला तुम्ही असते? सरपंच कशाला? मला ऐका, ती मला तुमचं बाकीचं काय माहित नाही. मला राजकारणाहून घेणं देणं नाही. मला फक्त समाजकारण पाहिजे. शेतकऱ्याचे सुख
शेतकऱ्याला केलेली मदत ही मला दाखवून दिली पाहिजे. मला बाकीचं राजकारणावरून त्याचं काय काय सांगायचं अजिबात सांगायला लागला. शेतकऱ्यासाठी जाऊ ना गो आम्ही, तू टेन्शन कशाला घ्यायला. ह्या वेळेस तुझं सगळं कामं झाली म्हणजे बास की. पाटील आम्हाला प्रतिक्रिया नको आहे, तर आम्हाला प्रतिसाद पाहिजे. तसा तुमचा प्रतिसाद आमच्या सरपंच केला लागू द्या. आम्ही तुमचं काम केलं म्हणून समजा. आम्ही गावातला 75% शेतकरी वर्ग ह्याच्यावर मिटिंग करून आम्ही डिसिजन करून सरपंच कोणाला करायचा ते आमचा पुढचा निर्णय आहे. आम्ही फक्त खऱ्या माणसाला सरपंच करू, काय ते आमचे आम्ही बघून घेऊ. नाही नंदूचं बरोबर आहे. आम्ही विचार करूनच पुढचं पाऊल उचलणार काय आहे ते. आम्ही कोणाच्या दबावाखाली येणार नाही. बरोबर आहे की मग तुम्ही पाटील तुमच्या घरी झालो, दापण्या पुढारी तुम्ही तुमच्या इथं झालो. आम्हाला फक्त शेतकऱ्याचं सुख, ह्यातच भारत देशाचं सुख एवढंच माहिती आहे. बर 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 बोला. चला रे पोरावं. जावा चला रे तुम्ही. पोरावं. चला. चला. बघू. पाटील. नीट जावा. राम राम पाहुणे. हा राम 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 राम. चालतंय तंबाखू देऊ. नाही असली तर द्या, असली तर नाहीतर घेतो देऊ ना. बी नका. घ्या ना. बरं नंदूजी बोललाय हा की योग्यच बोललाय. हा आपल्याला आपल्या गावाचं हा विकास करा. विकासच झाला हा. पाहिजे. त्याच्यामुळं आपण सरपंच हा शेतकरी वर्गाच्या बहुमतानंच निवडून देऊ. शेतकरी वर्ग सरपंच पाहिजे आपल्याला. सरपंच आपल्या गावातला शेतकरी चांगला वर्गातला पाहिजे. हा हा गावातला सगळं काम केलं पाहिजे त्यानं. आम्ही बी शेतकरी माणूस आहे, तुम्ही बी शेतकरी माणूस आहे. हा पण कसं आहे आजकाल पिढीमध्ये जे राजकारणात चालाल ते त्यांच्या पुळीवर तुपडून चाललेली माणसं आहे ते. म्हणूनच मग आपल्या भूमिकेतून आपण काय धोरणानं चालायचं ते आपण भूमिका ठरवायची. चालतंय की. हा राग आला आता मला त्या पाटलाचा. बघू आपण त्यांना. त्याला बघून घेतो रे. लय राग आला त्याचा आता मला. 3 पिढ्या पाटील की गाजविल्या म्हणते ना. बघू आपण त्याला दे. ज्याला देव तारी त्याला फक्त हा डापण्या पुढारीच मारी. पुढारी हा. तुम्ही एक काम करा. हा, तुम्ही त्या पाटलाला घ्या रिंगणात. हा, त्या मागच्या तिघाला मी बराबर आहे खंडीत गुमचितो. हा, हा, चालतंय. शंका तू त्या पोराला बघून घे रे. हे काम तुझ्याकडे आहे. अरे सोमा कुठे गेला? सोमा काय आला? सोमा यालाय. सोमा ये. सरपंच आपला झाला पाहिजे. हा अरे काय राव तिकडे कुठं न्यावं का नका तुम्हाला? बस सोमा. काय काय झाले पुढारी? त्या पाटलानं आपल्या सोबत लय दुश्मनकी गाजविली आज. बर पाटलाचं जाऊ द्या. हा. पण जी नंदून बोलले हा. ती एकदम योग्य बोलले. नाही नंदूचं मान्य आहे ना मला मग. काम करू घ्या आपण. हा करू कामं की मग. करू. कोण नाही म्हणाले. काम करू. हा. काम करू. करू काम. या वर्षी सरपंच आपणच व्हायचं. काय बी उद्या तिकडं. दापण्यानं आपल्याला लय टिमलंय. आता इथून राजकारणाची खेळी कशी खेळायची ते आपण ठरवू. आता एक काम करायचं मान्या. ऐक, एक बॉयलर कोंबड प्रत्येकाच्या घरात हे बाळाचं काय, आणि 5 वर्ष नाकावर टिचून आपलं साम्राज्य स्थापन करायचं. पाटील सगळ्याची काम करायची आपला सरपंच निवडून काढायचा आपण. ती तर हाय काम तर करूनच घेऊ आपण. पाटील हे पुढारी तुमच्या समोरचा नाही, तुम्हाला असं कसं काय बोलायला पुढारी? अरे डापण्या पुढाऱ्याची जरा गुरमी वाढली, त्याची जरा चरबी उतरावी लागेल. बरोबर त्याचा काय तर बंदोबस्त करावा लागणार. बंदोबस्त करू आपण. काय बंदोबस्त लवकरच करायचा आहे त्याला. बघून घेऊ त्याला पाटील आपण. करावं लागतंय बंदोबस्त लवकर आता त्या. पाटील तर हवा आमच्या आम्ही बघून घेता दोघं जण खेळी कशी करायची. पाटील तुम्ही थांबा. नुसता अशी काढी लावतो पण आहे सगळी बघत फाय बसली फाय, अख्ख्या गाव बघतच बसले फाय बघा. असंच काढी लावतो. दापण्या पुढारी त्या अशीच उडून गेली फायर समोरून. एक नंबर बोलतोय का नाही? राजकारण ती बाजूला तर राहिलं तसलं. बघा आता कसं खेळतो मी. बरोबरच. चला मग.
नमस्कार गावकरी मंडळींनो. आपल्या गावाचं उदाहरण जर घेतलं तर प्रत्येक गावात हे राजकारण चलत असतं आणि राजकारण करत करत कोणी शेतकऱ्याकडे लक्ष देत नसतं. तुम्हाला जर आमचा ही एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. घंटीचं बटन दाबा आणि कमेंट सुद्धा करा.